चला, नमस्कार मित्रांनो. बघा, ठाणे महानगरपालिके भरती संदर्भात ही जी परीक्षा आहे, तर ही परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला एक योग्य ती दिशा या ठिकाणी प्राप्त होत आहे. बघा की जे काही आपली जे काही ठाणे महानगरपालिकाची भरती आहे, तर यामध्ये सर्वात महत्वपूर्ण सर्वाधिक जागा असणारे जे काही एएनएम जेएनएम स्टाफ नर्स जे जागा आहेत यांच्या, त्याचबरोबर जे काही एमपीडब्ल्यू चे पद आहे, या पदासाठी आपल्या दोन्ही पदासाठी बॅच आपल्या सुरू आलेल्या आहेत. बघा, काही अडचण असली या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. एमपीडब्ल्यू ची बॅच सुद्धा आहे, आपली नोट सुद्धा तुम्हाला वैयक्तिक या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. बघा, एएनएम जेएनएम एमपीडब्ल्यू स्वच्छता सर्वांसाठी उपयुक्त एमसीक्यू सुद्धा आहेत आणि स्वच्छता निरीक्षकाची बॅच सुद्धा आपली काय सुरू झालेली आहे. बघा, आता मूळ आपल्याला बघायचंय की परीक्षा कधी होऊ शकते. बघा, परीक्षा कधी होऊ शकते, तर आपल्याला माहिती आहे की डीएमआर जी भरती आहे, तर या डीएमआर भरतीचा शेवटचा पेपर काय 29 सप्टेंबरला होणार आहे. बघा, 29 सप्टेंबरला पेपर होणार आहे आणि जे काही ठाणे महानगरपालिके भरतीसाठी परत एकदा काय 17 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजे काय 17 सप्टेंबर पर्यंत काय मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आली होती. म्हणजे आपण एकंदरीत विचार लक्षात ठेवायचा आहे की 30 सप्टेंबर, लक्षात घ्या, 30 सप्टेंबर नंतर कधीही तुमची एक्झाम होऊ शकते. आतापासून काय अभ्यास करून आपण तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, कुठलाही वेळ न वाया घालवता आतापासूनच अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा. नियोजन म्हणजे शेवटचं काय नव्यानं काही करायचं नाही. जो झालेला भाग आहे तो भाग आपल्याला बारकाव्याने व्यवस्थितरित्या बघायचा आहे. त्यानंतर जे काही नवी मुंबईचे जे पेपर झाले, लक्षात घ्या, जे काही नवी मुंबईचे जे पेपर झाले ते पेपर एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या, एकदा चांगल्या प्रकारे सोडून बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन काही करण्याची गरज नाही. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नितपणे काळजी घ्या, नितपणे अभ्यास करा.